नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा बिग इश्यू मी या कमेंटमध्ये टाकलेला आहे, थंबनेलमध्ये टाकलेला आहे. बिग इश्यू यासाठी म्हटलेला आहे की 2025 मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिली अशी जे अभियोग्यता धारक आहे, हे अभियोग्यता धारक आता पवित्र पोर्टलला जाहिरात करून शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देणार आहे. आता त्यातला हा मुद्दा आता उपस्थित होतोय की ही टेट झाली 2025 मध्ये, त्याच्यानंतर टीईटी नोव्हेंबर 2025 मध्ये झाली, त्यानंतर सीटीटी फेब्रुवारी 2026 मध्ये झाली आणि ह्या टेट नंतर ह्या दोन्ही टीईटीचा निकाल पण लागलेला आहे. सो या उमेदवारांची मागणी अशी आहे की आता आम्हाला या टेट मध्ये जेव्हा तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं म्हणजे डिसेंबर जानेवारी 2026 दरम्यान, यामध्ये मात्र आम्हाला या दोन्ही टीईटीचे मार्क्स अपडेट करू द्यावे या संदर्भात मागणी आहे. आता नेमकं काय आहे, थोडक्यात काही कमेंट पण मी तुम्हाला दाखवतो, पण हा इश्यू थोडासा बिग होत चाललेला आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट पण आणि आम्हाला कॉल पण येऊ राहिले की इग्नाइट अकॅडमी यावरती काम करावं, यावरती लक्ष द्यावं किंवा आमच्या बाजूने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं, अशी भरपूर साऱ्या कमेंट्स आहे. त्यातल्या काही मोजक्या कमेंट काही विद्यार्थ्यांच्या घेतो, बऱ्याचशा कमेंट्स आहे पण त्या सगळ्या घेऊ शकत नाही. काही कमेंट पण दाखवतो, नीट तुम्ही पण ॲनालिसिस करा. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगतो काय होऊ शकतं आणि तुम्हालाही सांगायचं की तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय वाटतं. चला शेवटपर्यंत जाऊया, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्या माहितीत असे कुणी जर तुमचे मित्र असेल, तुमचे सहकारी असेल, तुमचे रिलेटिव्ह असेल, तर त्यांना ग्रुपवरती पर्सनली नक्की सजेस्ट करा. मी सजेस्ट करा म्हटलं, डायरेक्ट जॉईन करा असं म्हटलेलं नाही. त्यांना सजेस्ट करा की इग्नाइट अकॅडमीचे मार्गदर्शक कसे आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला इथे शिकवलं जातं, कशा पद्धतीने तुमचा स्कोर वाढलाय, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगा आणि त्यांना सजेस्ट करा. एकदा बघ तू जाऊन, जर तुला आवडलं तर नक्की जॉईन करा. सो बॅचेस चालू झालेल्या आहे 1 एप्रिल बसून. तुम्हाला ही द्रोणा 10.0 ची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तुमच्या वेळेत तुम्ही बघू शकता, रेकॉर्ड झालेलं लेक्चर किती वेळेस पाहू शकता, काही त्याला लिमिट नाही आहे. सो सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. दोन्ही बॅचमध्ये फरक एवढा आहे की ह्या बॅचमध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. पण तुमच्याकडे ऑलरेडी बुक किट असेल तर तुम्ही ही बॅच परचेस करा. बाकी दोन्ही बॅचेसमध्ये सगळे फीचर्स सारखेच आहे. 5,000 प्लस निकाल देणारी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहेत. 350 प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. डाके सरांचा 9 दिवस नवी सुरुवात हे रिफ्रेशमेंटचं सेशन अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि महारिव्हिजन सेशन सुद्धा आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर काही अवेलेबल आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, टेटचा फॉर्म भरत असताना तुम्हाला लास्ट डेट जी दिली होती बघा, टेटचा फॉर्म भरताना ती होती 10 मे 2025. त्यानंतर डेट एक्सटेंड झाली त्याबद्दल मी बोलत नाही, पण एक समजूया आपण की 10 मे 2025 होती आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला पवित्र पोर्टलला ही लास्ट डेट काय होती, 15 जानेवारी 2026 होती. भले त्यानंतर 16 जानेवारीला टीईटीचा निकाल लागला, पण रजिस्ट्रेशन करताना सुद्धा तुम्हाला डेट काय होती, 15 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला काय करत होतं, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं होतं. ओके, आणि ह्या रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला जी माहिती भरायची होती बघा, इथे जी इन्फॉर्मेशन भरायची होती त्यात इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलं होतं की टेटचा फॉर्म भरत असताना किंवा टेटची लास्ट डेट जी होती 10 मे 2025 ह्या डेट पर्यंत व्हॅलिड असणारे डॉक्युमेंट तुम्ही इथे रजिस्ट्रेशनला वापरू शकता असं पण त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे जरी तुम्हाला रजिस्ट्रेशनची डेट ही 15 जानेवारी होती, ती वाढून दिली असती 16 जानेवारी 17 जानेवारी, तरी पण सांगण्यात असं आलं होतं की टेटचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे त्या डेट पर्यंतच तुमचे डॉक्युमेंट लागणार आहे. आता या संदर्भात मी तुम्हाला काही कमेंट दाखवतो. पहिली कमेंट जी आहे ती बघा काय आहे. जे जे कोणी केलं असेल, मी नाव घेत नाही त्यांचं, जे आहे तेच योग्य आहे. प्रत्येक वेळी स्वतःच्या सोयीनुसार बदल करता येणार नाही. ही स्पर्धा परीक्षा आहे, जॉब वाटायचा कार्यक्रम नाही. असं पण कमेंट आलेली आहे की बाबा नियम आहे, नियमानुसार सगळं चाललेलं आहे, हा काय जॉब वाटायचा कार्यक्रम नाही, खिरापत नाही आहे, सगळ्यांना प्रसाद द्यायचा असं. सो त्यांचं म्हणणं, जे कोणी असलं, त्यांचं नाव SSC नावाने काहीतरी आहे, तर हे असं नसतं. नियमामध्ये आहे ना नियम. हा, मग त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की कितीतरी एक्झाम अशा आहेत की ज्या कित्येक वर्षाला लांबलेल्या आहेत. 2023 केंद्र प्रमुखची भरती झाली, 2026 मध्ये त्यांची आता निकाल लागलेले आहेत, अजून निवड नाहीये. म्हणजे हे प्रोसेस लांबते. त्याला लांबण्याची कारणं भरपूर काही आहेत. त्यामध्ये कोर्ट केसेस असतील किंवा इंटरनल राज्य सरकारचे काही कार्यक्रम असू शकतात वगैरे वगैरे. त्यामुळे काय होते, लांबत लांबत चाललेले. सो यांचा हा मुद्दा आहे की प्रत्येक वेळेस स्वतःच्या सोयीनुसार आपण करू शकत नाही. हा, याच्याबद्दल मात्र काही जण असं पण मत दिलेलं आहे की सर आम्ही कोर्टात जाऊन कोर्टात केस टाकू वगैरे. बघा, मला असं काही इथे तुम्हाला सांगायचं फक्त, मी मतमतांतर जे आहेत ना, आपण विभागू नका, विभागून जाऊ नका, एकत्रितरित्या राहा. बघा, काहींचे मत अजून खूप चांगले आहेत, पुढे मी दाखवतो. प्रत्येक कमेंट वाचत नाही बघा. इथे पण त्यांनी सांगितलं बघा, 15 जानेवारीला पोर्टल सर्टिफाईडला लास्ट डेट होती आणि 16 जानेवारीला टीईटीचा रिझल्ट आला होता. टीईटी आणि सीईटी दोन्ही पेपर क्लिअर आहेत. शिक्षक भरतीमध्ये
आमचा पण विचार केला जावा असं यांचं म्हणणं आहे. अंजुमन शेख यांचं आहे. पुढची कमेंट बघा, दुसरी कमेंट दाखवतो तुम्हाला मी. नाही, संधी दिली तरी सर्वांनी एक होऊन टेट 4 लवकरात लवकर घ्यावी असा प्रयत्न करा. बघा, ही चांगली कमेंट आहे, पॉझिटिव्ह कमेंट आहे. ठीक आहे ना, आता ती प्रोसेस होते, लेट होते वगैरे वगैरे जे काय असेल ते, पण ऍटलिस्ट तुम्ही पुढची टेट घेण्यासाठी सगळे आपण एकत्रित येऊ. आता ही टेट 3च्या अगेन्स्ट पवित्र पोर्टलला जाहिरात होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर टेट 4 जी आहे ना, ती यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. सो हा मुद्दा आहे ना, हा मला खूप पॉझिटिव्ह मुद्दा वाटतो, की चांगली गोष्ट हे यांनी सांगितलंय. लक्ष्मण उगळे सरांनी सांगितलं बघा. त्यानंतर पुढे तिसरी कमेंट आहे सिद्धार्थ पाईक यांची कमेंट आहे बघा. वाह, यांना जागा मे 2026 पर्यंतच्या लागतात. बघा, आता तुम्हाला माहिती असेल पवित्र पोर्टलात जागा, ज्या रिक्त जागा, जी भरती प्रक्रिया राबवली जाणार शिक्षक भरती, त्या जागा आहेत ना, त्या मे एंड पर्यंतच्या शिक्षक भरतीच्या जागा आहे बघा, मे एंड पर्यंतचा आहे. आणि पुढे म्हटलं त्यांनी, आणि क्वालिफिकेशन 2024च्या आयोजन नियोजन आहे या भरतीचे. क्वालिफिकेशन 24 म्हणजे टेट चा जे लास्ट डेट होती ना, त्या डेट पर्यंतच, म्हणजे 24चा अर्थात नाही, 25चं लागणार ते, म्हणजे त्या डेट पर्यंतच लागणार. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की असं असं कसं काय, तुम्ही भरती आत्ता करायची, मागचं काहीतरी पाहायचं, मधलं काहीच नाही पाहायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, ठीक आहे. पुढची कमेंट बघा, ही पण कमेंट छान आहे. नुकतीच सीटेट आणि टीईटी दोघं पात्र झाली आहे. कृपया संधी मिळावी यासाठी प्रयत्न करा, कारण आमचं एज लिमिट क्रॉस होत आहे. आता एज लिमिटचा पण फॅक्टर खूप मोठा आहे खरं म्हणजे. बघा, हे सगळे मुद्दे खूप व्हॅलिड आहेत, चांगले आहेत मुद्दे तुमचे, नो डाऊट चांगले आहेत, चांगले आहेत. पण चांगले जरी असले तरी पण नियम जो सांगतो ना, तो आपल्याला बघावा लागणार आहे. बघा, एज लिमिट क्रॉस होत आले आहे, संधी मिळाली तर खूपच चांगलं होईल, सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करायला हवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचीच कमेंट वरती पण आहे. त्यानंतर पुढे बघा, यांनी अजून एक कमेंट दिली बघा. अजून यांची कमेंट काय, सीटीटी टीईटी आता पात्र असलेल्या स्टुडंटला पवित्र पोर्टलवर अपडेट देण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी, कारण शिक्षक भरती सुरुवात अजून झाली नाही आणि आम्ही पात्र असून देखील आम्हाला पात्र असल्याची अपडेट पवित्र पोर्टलला करून दिली नाही, तर आमच्यासारख्या अनेक कॅन्डिडेटचं नुकसान होईल. परीक्षा परिषद पुण्याला निवेदन द्यायला हवं. यासाठी आम्हाला इग्नाइट अकॅडमी टीमने हेल्प करावी. इग्नाइट अकॅडमी टीमने सीटीसाठी योग्य मार्गदर्शन केलं, त्यामुळे पेपर दोन्ही क्लिअर झाले. ओके, तर यांचं म्हणणं पण आहे की अजून शिक्षक भरतीला वेळ आहे, त्याच्या अगोदर आम्ही पात्र असू तर आम्हाला पात्रतेबद्दल अपडेट करू देत ना, असं त्यांचं म्हणणं आहे. पण नियम काय सांगतो की टेट देताना तुम्ही विचारलं होतं तुम्हाला सीटीटी टीईटी क्वालिफाईड आहात का, ते भरायचं होतं माहिती, आणि त्याच्या आधारे टेट द्यायची होती, त्याच्या आधारे तुमच्या गुणवत्तेनुसार सिलेक्शन होणार होतं. ओके, चला पुढे बघूया आपण. यांची कमेंट आहे बिलीव यांची. ही पण कमेंट बघा, वास्तव मी 4 नंबरची. परीक्षा परिषदेने सूचना पण दिल्या होत्या की फॉर्म भरण्यापूर्वी सर्व डॉक्युमेंट्स लागतील म्हणून. फॉर्म भरण्यापूर्वी जर का सीटी किंवा टीटी पास असेल तर चालेल, पण आता जर का टीईटी किंवा सीटी पास होऊन त्यामध्ये अपडेट करायला लावत असतील, तर जे कॅन्डिडेट परीक्षा पूर्वी सर्व क्वालिफिकेशन पूर्ण करून आहेत त्यांच्यावर अन्याय होईल. कारण बाकी कॅन्डिडेटला टेट एक्झाम मध्ये कमी मार्क आहेत तरी त्यांचे सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे बघा, कमी मार्क असेल टेटला तर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. का, कारण बाकीच्यांची टीईटी क्वालिफाईड नाही किंवा सीटी क्वालिफाईड नाहीये. मागणी करणाऱ्या उमेदवारांच्या बाबत यांचं म्हणणं आहे की ते क्वालिफाईड नाहीये चांगले मार्क असून, त्यामुळे 1 ते 8 ला त्यांना संधी मिळणार नाही. पण ते म्हणतात की आम्हाला संधी मिळावी यासाठी अपडेट करू द्यावं. आणि काही कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांनी सीटी किंवा टीईटी पास नव्हते, म्हणून त्यांना टेटला चांगला स्कोर आहे आणि आता ते सीटीटी पण पास आहेत. जर का त्यांना संधी दिली तर सीटी पास आहेत त्या कॅन्डिडेटवर अन्याय होईल असं मला तरी वाटतं. त्यामुळे शासन तरी याला मान्य करेल असं मला वाटत नाही. खूप चांगली कमेंट आहे आणि खूप शांततेने मांडलेली कमेंट आहे. अशा कमेंट व्यवस्थितपणे मांडल्या गेल्या पाहिजे खरं म्हणजे, नाही तर तू मै असं असं नाही करायला पाहिजे. ही कमेंट पण खूप छान आहे आणि यांची मांडण्याची शैली पण छान आहे. यांचं म्हणणं पण आहे की याच्या अगोदर नियमात बसून काही विद्यार्थ्यांनी टीईटी सीटी आणि मग टेट दिलेली आहे, मग त्या मुलांवरती अन्याय होणार नाही का? त्यामुळे असं मागणं पण चुकीचं आहे आणि अशी मागणी मान्य होईल असं यांनाही वाटत नाही. बघा, चांगली कमेंट त्यांनी टाकली. आणि पुढची एक कमेंट आहे 5 नंबरची. नमस्ते सर, ही कमेंट पण मी वाचून दाखवतो तुम्हाला, नीट बघा. आता टेट 3 ला अपियरच्या स्टुडंटला संधी दिली होती ना. आता बघा, टेट तिसरी जेव्हा झाली ना तेव्हा सीटीटीचा रिझल्ट पेंडिंग होता आणि त्यावेळेस सीटीटी अपियर विद्यार्थ्यांना अपियर मधून फॉर्म भरू दिला होता. म्हणजे सीटीटी अपियर विद्यार्थ्यांना नंतर त्यांना अपडेट करायला संधी दिली होती. बघा, टेट 3च्या वेळेस हा मुद्दा पण व्हॅलिड आहे, चांगला मुद्दा मांडलाय की यापूर्वी जर असं घडलेलं आहे ते ज्या नियमात बसतं, ज्या निकषात बसतं, त्या आधारे ह्या वेळेस पण आम्हाला द्यायला पाहिजे अशी यांची मागणी. पण त्यावेळेस फॉर्म भरत असताना बघा, टेटचा फॉर्म भरत असताना आता म्हणजे टेट 3चा त्यावेळेस ते अपियर विद्यार्थी होते ज्यांनी एक्झाम दिली, रिझल्ट पेंडिंग होता. पण इथे मात्र तुम्ही पुढच्या सीटी बद्दल बोलताय, पुढच्या टीईटी बद्दल बोलताय, ज्या की त्यात काही नामोनिशाण पण नव्हतं, ऍड पण नव्हती आलेली. सो हा संदर्भ लक्षात घ्या ना, हे पण लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेस टीटीचा फॉर्म भरता त्यावेळेस टीटीचा रिझल्ट पेंडिंग होता फक्त, पण पुढच्या टेट होणार आहे
टीईटी होणार आहे, सीडी होणार आहे, मग तुम्ही असं म्हणू शकत नाही पुढच्या भविष्यातल्या होणाऱ्या टीईटी सीडीच्या संदर्भातला पण आम्हाला अपडेट करायला चान्स द्या. भले आता ही टेटची प्रोसेस पुढे लांबली म्हणून आपण मागणी करतोय, ओके ठीक आहे. बघा पुढे काय सांगताय, सर नियमात नसताना सुद्धा जर मग अशी संधी का नाही, आणि जर एखादा उमेदवाराला डायरेक्ट आता बघा यांनी संदर्भ काय दिला बघा, यांनी काय सांगितलं बघा, एखाद्या उमेदवाराला डायरेक्ट मंत्री म्हणून नियुक्ती मिळू शकते व नंतर बहुमत मिळू शकतो, तर आम्हालाच विद्यार्थ्यांना एवढा जाचाकाठी का, असं पण त्यांचं म्हणणं आहे. मंत्री महोदय असे बरेच आहे. आता दादांच्या ताईंनी आता फॉर्म भरलाय, तुम्हाला माहिती आहे फॉर्म भरलाय, त्यांना आता निवडणुका लागणार तिथे. आणि असे टीईटी सीडीची सक्ती शासनाने केली आहे ना, म्हणजे ज्याचे नोकरीचे काही वर्ष बाकी आहेत त्यांना संधी दिली, आणि जे नवे आहेत त्यांना असं नाकारू शकत नाही. असे पण भरती कुठं स्टार्ट झाली आहे, नोव्हेंबर टीईटी फेब्रुवारी बरेच अभियोगधारक पास झाले आहेत, पण ह्या पासच्या मागची नोंद पोर्टलला ऍड करता येत नाही. त्यामुळे बरेच अभियोग्यताधारक या 7 ते 8 वर्गाकरिता पात्र नाहीत. जर तुम्ही ह्या मागची नोंद पोर्टलला करण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच आम्हाला संधी मिळू शकते, व माध्यमिक सोबतच प्राथमिक शाळेत सुद्धा आम्हाला संधी मिळेल. प्लीज आम्हाला मदत करा. थोडक्यातून आमचं खूप नुकसान होत आहे. नोकरीसाठी गरीब घरातले विद्यार्थी धडपड करीत असतात आणि तीच संधी आमच्यापासून हिरावली घेतल्यास आमचे कसे होईल सर, प्लीज विनंती करत आहोत, आम्हाला प्रश्न मार्गी लावा. आता बघा हे सगळं तुम्ही म्हणतात ते तुमच्या जागेवर विचार करून तो ठीक आहे, पण नियमामध्ये पण आपल्याला जावं लागेल, नियमावरती बोट ठेवावं लागेल, त्यानुसार सगळं होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे मागणी आहे बघा, आशीर्वाद यांची मागणी बघा काय म्हणणं काय, टीईटी ही केवळ पात्रता परीक्षा आहे, शिक्षक नियुक्ती ही टेटच्या गुणांवर होते, त्यामुळे जर जाहिरात येण्यापूर्वी जर कोणी टीईटी पात्र असेल तर त्यांना टीईटी सीडी बाबत माहिती अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक भरती ही बऱ्याच वर्षानंतर होत असते आणि ती खूप हळूवार होणारी प्रोसेस, त्यामुळे जे टीईटी अथवा सीडी परीक्षा पास झाले त्यांना पोर्टलमध्ये अपडेट करण्याची संधी देण्यात यावी, यासाठी सर्व पात्र उमेदवारांनी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. इग्नाइट अकॅडमी सुद्धा प्रयत्न करावं. त्याला कमेंट पण आलेल्या आहे मुलांच्या बऱ्याचशा की यस बरोबर आहे वगैरे वगैरे, अशा भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहे. आणि जा कोर्टात तर चान्स भेटला तर 2022ला सीडी वाल्यांना चान्स भेटला होता, म्हणजे कोर्टात जा असं यांनी सुचवलेलं आहे, 2022ला सीडी वाल्यांना चान्स भेटला होता तो तुम्हाला भेटेल असं यांचं म्हणणं आहे. आता बघा ह्या अशा कमेंट्स आपल्या समोर येत आहेत. सो ह्या सगळ्या कमेंट्स भरपूर साऱ्या मी सगळ्या दाखवू शकत नाही, पण या कमेंट्स वरती मला तुमच्याशी बोलायचं आहे. काय महत्वाचे मुद्दे काय, नियम काय सांगतो हा मुद्दा महत्वाचा आहे. नियम काय सांगतो की टेटचा फॉर्म भरत असताना जर त्यावेळेस अशी तरतूद करून ठेवली असती तर मग तुम्ही बोलू शकत होता, पण टेटचा फॉर्म भरत असताना अशी तरतूद नव्हती. टेटचा फॉर्म भरत असताना तुम्ही त्यावेळेस जो मुद्दा उपस्थित केला होता, सीडीटीच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट पेंडिंग आहे त्यांना तुम्ही चान्स द्यावा, त्यावेळेस उपस्थित केला होता, त्यावेळेस मध्ये अलाउड केलं होतं. पण ती एक्झाम झाली, सगळं झालं, सगळी प्रोसेस कंप्लीट केली नियमानुसार, आणि नंतर आपण परत जर त्या नियमात बदल करायचा प्रयत्न करायला गेलो तर मग अशा वेळेस मात्र तुम्हाला खूप क्लिष्ट अभ्यास करावा लागतो, खूप बारीक बारीक गोष्टी बघाव्या लागतात, आणि मग यातनं सरकार आणि कोर्ट आणि प्रशासन काय निर्णय घेतं ते होतं. पण नियमात जर बघितलं तर नियमात असं नाही आहे. सो टेटची एक्झाम पण झालेली आहे, भले ती आता पवित्र पोर्टलची ऍड लेट होत चालली, त्याला बरीचशी कारणामध्ये आली होती, पण असं नियमात नाहीये. त्यामुळे हा नियम असं सांगतो, मी नियमाबद्दल बोलतोय, माझ्याबद्दल नाही, नियमाबद्दल सांगतो की नियम असं तुम्हाला करू देणार नाही, म्हणजे तुम्हाला अपडेट करायला संधी देणार नाही. सीडीटी बाबत कोर्टाचा निर्णय काय होता, त्यावेळेस सीडीटीचे विद्यार्थी जे होते ना त्यांचा रिझल्ट पेंडिंग होता. काय होतोय, रिझल्ट पेंडिंग होता, म्हणून त्यावेळेस ही रिझल्ट जर लागला असता तर त्यांना नक्कीच तिथे संधी मिळाली असती, पण पेंडिंग होता, आणि ते पेंडिंग असण्याचे कारण पण भरपूर सारे होते, जे विभागाचे सरकारचे वगैरे असू शकतात. म्हणून त्यावेळेस कोर्टाने पण सांगितलं होतं, त्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांना ॲपियर म्हणून फॉर्म भरायला लावला होता, आणि ह्या विद्यार्थ्यांना नंतर ते जे गुण त्यांचे होते किंवा त्यांची पात्रता होता ती त्यांना नंतर लिंकद्वारे अपडेट करायला संधी दिली होती. पण तो निकष जो होता तो कशा संदर्भातला आहे, त्यावेळेस मुलांचे रिझल्ट पेंडिंग होते म्हणून तो निकष लावला गेला होता. दुसरं काय, टेट 4 लवकर घ्या, हा मुद्दा खूप चांगला आहे. मी तर म्हणेन तुम्हाला हा मुद्दा तुम्ही उचला हवा तर ठीक आहे ना. आता टेट 4 होऊ देत ना, मग टीईटी दिली तुम्ही, सीडी दिली तुम्ही, आता टेट 4 संदर्भात प्रयत्न करायचे आपल्याला. पण टेट 4 घेण्यासाठी मात्र पुढचं वर्ष उजाडणारच आहे, म्हणजे 2027 मध्ये जावं लागणार आपल्याला, लक्षात घ्या. अन्याय कुणावर होतोय, मग अन्याय होण्याबाबत बघा, टेट 3 चे विद्यार्थी हे ज्यांनी नियमात बसून सगळं केलंय त्यांचं म्हणणं राहणार आहे आमच्यावर पण अन्याय होतो, आणि एज बार होणारे विद्यार्थी त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की आम्ही एज बार होतोय, मग असे प्रोसेस किती दिवस चालणार आहे. हे प्रत्येकाचं जागेवरती बरोबर आहे, पण आता नेमकं चुकतं कोण, कुणावर अन्याय होतोय असं जर शोधायला गेलो तर मग सगळं एकमेकांशी रिलेटेडच आहे. त्याच्यावर असं सगळ्या गोष्टी आहेत. सो अन्याय नेमकं तुम्हाला काय वाटतं, अन्याय नेमकं कुणावर होतोय बघा, ज्या नियमात बसून ते विद्यार्थी टेट 3 देऊन इथपर्यंत आलेले आहेत. मगाशी एकाने कमेंट पण टाकली होती की कदाचित त्यांना जास्त मार्क टेटला पण 1 ते 8 ला त्यांना जागा मिळणार नाही, कारण ते क्वालिफाईड नाही, पात्र नाही टीईटी किंवा सीडी.
सो त्यांची जर मागणी मान्य केली तर मग ते तिथे येऊन जातील आणि आमच्या जागा घेऊन जातील. मग आम्ही याच्या पाठीमागे एवढी मेहनत घेतली आहे, मग आमच्यावरती पण अन्याय होईल. काही लोकांचं म्हणणं, सर एज बार होत चाललोय आम्ही, आता एज बार झालोय, काय होणार आहे आता? बघा, ह्या सगळ्या गोष्टी आहे, रिक्रुटमेंट ह्या गोष्टी आहे, सरकारच्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तसं तर दरवर्षी TET-3D आणि दरवर्षी टेट पण व्हायला पाहिजे, दरवर्षी शिक्षक भरती पण व्हायला पाहिजे, पण होत नाहीये. याला भरपूर कारण आहेत, पण हे भरपूर कारण आहेत. तुम्हाला बघा, तटस्थपणे आपण सगळे मुद्दे लक्षात घेऊन ह्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. पण नियमात जर गेलो आपण सगळ्या गोष्टींना, तर इथे अपडेट करायला संधी ह्या उमेदवारांना मिळणार नाही. हा, काही म्हणतात केस करू कोर्टात जाऊ. बघा, कोर्टात केसेसवर तुम्ही जर गेलात ना, पण ही प्रत्येक एक्झामची एक नियमावली असते, त्या नियमानुसार जर ही एक्झाम झाली असेल तर कोर्ट पण याच्यामध्ये खूप जास्त विचार करत नाही. पण तरी पण मला असं म्हणायचंच नाहीये, आणि आपण सगळ्यांनी दोन भागामध्ये विभागलेलं कधी वाईट राहणार आहे. एकत्र राहा, त्यापेक्षा टेट फोरला आपण चांगली मेहनत घेऊ, तिथे मार्क चांगले पाडू, आणि ही पवित्र पोर्टलची ऍड लवकरात लवकर येऊन ही शिक्षक भरती मार्गी लागू. आणि भविष्यात पण अशा व्हॅकंट जागा होणारच आहे शिक्षक भरतीच्या, सो त्याची पण वाट बघू. पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. सगळ्यांच्या कमेंट मी तुम्हाला दाखवल्या, माझं पण थोडं ओपिनियन तुम्हाला सांगितलं, त्याबद्दल काही नियम आहे, नियमावली ते पण मी तुम्हाला सांगितलं. हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला काही शंका असेल, आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांनाही कमेंट टाकायला, तुमचं मत शांतपणे मांडा, आणि अजून काही तुमचे प्रश्न असेल ते पण शांतपणे मांडा. आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.